नमस्कार, अंकिता किचन अँड आर्ट या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गावरान तूप। त्यासाठी लागणारे साहित्य: मिक्सरचं भांडं आहे, याच्याने तूप दळून घ्यायचं आहे। आपल्याला ही साय तूप करण्यासाठी दळून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी पाणी लागणार आहे, साधं पाणी। एक मोठा बाउल लागणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ती साय दळल्यानंतर धुवायची आहे आणि ती एक डबल पाण्यात धुवायची आहे। त्याच्यानंतर अजून एक बाउल लागणार आहे, पातेलं, त्याच्यामध्ये आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आणि वेस्टेज झालेलं ते फेकून देण्यासाठी असतं ते याच्यात टाकायचं। चमच्याच्या साहाय्याने असं हे जास्त वरती नाही आलं म्हणून आपण अजून दळून घेणार आहे। जास्तीत जास्त 5 मिनिटं दळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर असा त्याचा गोळा तयार होणार आहे। तुपाचा वरती दळल्यानंतर तो गोळा आपल्याला हाताच्या साहाय्याने काढून ह्या पाण्यातून धुवून घ्यायचा आहे। तर तो अशा पद्धतीने हा गोळा असा काढून घ्यायचा। तर आपण पूर्ण गोळा काढून याच्यात टाकलेला आहे धुवून घेण्यासाठी आणि हे वेस्टेज झालेलं सगळं काही हे फेकून द्यायचं। हे तयार। हा लोण्याचा गोळा शेगडीवरती, इंडक्शन शेगडी असेल तर लो फ्लेम करून त्याच्यावरती तापत ठेवायचा, नाहीतर गॅसची शेगडी असेल तर कमी गॅसवरती उकळून द्यायचा। लक्ष ठेवायचं, आता कमी याच्यावर ठेवायचं, फुल नाही करायचं। अधूनमधून हलवीत राहायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे, कमी याच्यावरतीच ठेवायचं आहे। कमी याच्यावरतीच उकळीत राहायचं आहे। जितका जास्त टाईम उकळी येईल तितकं तूप छान बनतं आहे। उकळून घ्यायचं आहे, सारखं उकळून घ्यायचं असतं। या प्रकारे आपलं गावरान तूप बनवून तयार आहे। अशा प्रकारची रेसिपी बनवायची असेल नक्की ट्राय करा या पद्धतीने। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अंकिताज किचन अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा अँड बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। ही पद्धतीने करून बघा, अशा रेसिपी बनवत राहा आणि खात राहा। थँक्यू, धन्यवाद।